राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्यानं तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी प्रयत्न करतात। विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे। यामधील काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नसल्यानं राजन विचारे यांचा विचार व्हावा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपची ताकद असल्यानं एकेकाळी असलेल्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढावी यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत। दुसरीकडे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व राहावं यासाठी माजी खासदार विनायक राऊत इच्छुक आहेत। मात्र ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार, त्यानंतर उमेदवारी संदर्भात तिन्ही पक्षांकडून विचार केला जाणार। एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे। राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे। ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे, असं ते सांगत होते। अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला, माहीत नाही, पण आपण नावाजी सांगतात। चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं, ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात। पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असते त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात।